आज येणारी ही जी निवडणूक गाठलेली आहे यामध्ये मी पंचायत समितीसाठी सुपणे गाणातून माझ्या पत्नीसाठी मागणी केलेली। मी भाजपचा गेले 15 वर्ष काम करतोय। एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला गणेश पाटील हा एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे। ज्यावेळेला भाजप या ठिकाणी रुजली नव्हती त्यापासून 2013-14 पासून मी या पक्षाचं काम करत होतो। गेले 15 वर्ष झाले मी पक्षाचं एकनिष्ठतेपणे काम करतोय। एवढं काम करून मी आज माझी दावेदारी सांगितलेली फक्त महिलेसाठी मागितलेली, माझ्या मिसेससाठी। जिल्हा परिषद ओपन पुरुष असताना मी स्वतः मागं सरून की माझ्या मिसेसला पंचायत समिती करण्यासाठी अधिकृत उमेदवारी द्या आणि त्या पद्धतीचं जे भाजपचे सर्वे झाले त्यामध्ये देखील गणेश पाटलांचं नाव आघाडीवर येत होतं। आणि ऐन वेळेस माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराचा कुठं वशिला कमी पडला भाजपमध्ये। भारताचे केंद्रीय मंत्री या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी येऊन गेलेले आहेत 2021 साली आणि अशा कार्यकर्त्याला डावलून भाजप पक्षानं काय साध्य केलेलं आहे। मी इतकी वर्ष काम करत होतो, माझी एक अपेक्षा होती माझं सामाजिक कार्याचा अहवाल तुम्ही 50 ते 60 पानी पुस्तक आहे। पक्षाला अपेक्षित काय पैसे किती पाहिजे होते, मला पैसे किती खर्च करणार विचारलं गेलं, किती पैसे तुम्हाला पाहिजे होते म्हणजे 15 वर्षाची निष्ठा आणि पैसा हे जे तुम्ही बरोबरी करताय का त्याची पण तयारी मी पक्षासाठी दाखवली होती। परंतु पक्षानं माझा घात केला। 1:45 पर्यंत मी पक्षाची वाट बघितली परंतु मला पक्षानं संधी दिली नाही। मी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षातून तुतारी या चिन्हावर आता उभा राहिलेलो आहे। मला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षानं संधी दिली। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आणि या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय माजी आमदार माननीय बाळासाहेब पाटील साहेबांनी आता मला या ठिकाणी माझ्या पत्नीला निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे। मी सुपणे गाणातून आता अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। पण तुम्ही सांगा मी एवढे वर्ष अन्याय माझ्या आता झाला, 8 दिवस झालं भाजपच्यांचं मी उमरे झिजवत होतो। एवढा अन्याय माझ्यावर झालेला आहे। मी आज तुम्हाला सांगतो मी या भाजप पक्षाला पण विनंती करतो, एक कार्यकर्ता घडत असतो ना स्वतःच्या घरावर तुळशी पात्र ठेवत असतो आणि हा तुळशी पात्र मी 15 वर्ष ठेवला। कोरोना काळात नवीन लग्न झालेला हा कार्यकर्ता होता। भागात जाऊन माझ्या चौकशी करा गणेश पाटील कुठं होता। अहो प्रत्येक पॉझिटिव्ह पेशंटची काळजी करण्यात हा पहिल्यांदा माणूस असायचा। माझा हा घात भाजप पक्षानं का केला, माझ्यात कमी काय होती, सगळ्या सर्वेत नाव होतं, जनतेत नाव होतं, नक्की माझी कमी कुठं होती ही मला पक्षानं आज डावललंय। परंतु भाजपला एक सांगतो, एखाद्याचं घर उठल तुमच्या या भानगडीच्या नादात। तुम्ही एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद देत असताना त्याच्या पाठीशी उभं राहा। मी आपल्या सुपणे गाणातील सर्व मतदारांना विनंती करतो की माझ्या पत्नीला तुम्ही भरघोस मताने विजय करा। निश्चितपणे माझं पहिलं काम आणि इथनं पुढचं काम तुमच्या पुढे मी ठेवायचा प्रामाणिक प्रयत्न करेन।